कल्याण नाका से साईं बाबा मंदिर तक 36 मीटर सड़क चौड़ीकरण माफी को लेकर स्थानीय नागरिकों का विरोध। बता दें, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका की ओर से कल्याण नाका से साईं बाबा मंदिर तक 36 मीटर सड़क चौड़ीकरण का कार्य शुरू किया गया है। प्रस्तावित मेट्रो परियोजना के मद्देनजर इस मार्ग का चौड़ीकरण आवश्यक होने के कारण महानगर पालिका ने सड़क की मापी और मार्किंग की कार्रवाई शुरू की गई है। बता दें, इसी क्रम में करीब 4 बजे भारी सुबह में पुलिस बंदोबस्त के साथ बीच सड़क की मापी की जा रही थी, जिसका स्थानीय नागरिकों ने तीव्र विरोध किया। इस दौरान स्थानीय लोगों ने और महानगर पालिका के अधिकारियों के बीच तीखी नोकझोंक देखने को मिली। स्थानीय नागरिकों, दुकानदारों और संघर्ष समिति ने इस कार्रवाई का विरोध जताते हुए आरोप लगाया कि बिना पूर्व सूचना, पुनर्वसन और मुआवजे की स्पष्ट नीति के ही यह कार्रवाई की जा रही है। नागरिकों का कहना है कि रात के समय कार्रवाई पर विरोध को दबाने की कोशिश की जा रही है। साथ ही चेतावनी दी गई है कि यदि उनकी मांगे पर ध्यान नहीं दिया गया तो आंदोलन और तेज किया जाएगा। अब देखना यह है कि कल्याण संघर्ष समिति आखिरकार करती क्या है। नाही, आज रात्री ज्या पद्धतीने काम झालंय, आज भिवंडी शहरातील जनता झोपलेली आहे। दुकानदार आपापले दुकान, जे बाहेरचे दुकानदार ते आपल्या घरी गेलेले आहेत आणि अशा वेळेस हे लोक गनिमे गावा करून या दुकानांची मार्चिंग करतायत, घरांची मार्किंग करतात, जे लोक झोपलेले आहेत। अशा चोरीच्या पद्धतीने हे लोक मार्किंग करतायत की इथल्या शहरातल्या व्यक्तीला माहिती नाही पडलं पाहिजे की अशा पद्धतीने चोरीने ते लोक मार्किंग करून आपलं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करते। आमचं एकच म्हणणं आहे, प्रारूप विकास आराखडा असताना जो आराखडा मंजूरच नाही, त्या मंजूर नसताना त्यांना मार्किंग करण्याचा अधिकारच नाही। पहिली गोष्ट, त्यांनी मार्किंग का केलं? मार्किंग करायचं त्यांना अधिकारच नव्हता। तुम्ही इतकी घाई का करताय? तुम्ही इतकी तत्परता जर दाखवायची होती तर पूर्वी जे मंजूर झालेले जे रस्ते होते ते करायचे होते। जे मंजूर नाही ते रस्ते पहिले करतायत आणि जे मंजूर आहेत, जे नाही आहेत त्याच्यावर त्यांना काम करायला त्यांना आज जोर सुटतोय आणि अशा पद्धतीने रात्रीच्या पद्धतीने ते लोक काम करतायत, ही अतिशय खेदाची बाब आहे आणि त्याचा आम्ही खंत व्यक्त करतो। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकाचे जे उपायुक्त होते त्यांच्याशी काय बोलणं झालंय? पोलीस प्रशासनाच्या उपायुक्तांशी आम्ही चर्चा केली, जे एसीपी साहेब होते त्यांच्याशी, पण ते म्हणतात आम्ही आदेशाचं पालन करतोय आणि आदेशाचं पालन करून आम्हाला त्यांना प्रोटेक्शन द्यायचं म्हणून आम्ही प्रोटेक्शन देतोय। पण त्यांचं एक कर्तव्य होतं की जनतेला तुम्हाला प्रश्न जेव्हा जनता विचारते त्यांना तुम्ही समोरचा व्यक्ती कायदेशीर काम करतो का नाही करतोय, तो जर चोरी करतोय आणि त्याला तुम्ही साथ देत असाल तर ही पण चोरीच आहे ना। चोरीला साथ देणंच एक जनतेची कुठेतरी दिशाभूल होते या सगळ्या, आणि ते पूर्णपणे दिशाभूल करून हे काम करतायत। पोलीस प्रशासनाशी देखील येतं दिशाभूल झालेली आहे। याच्या पुढचा पाऊल आम्ही आता हे बेकायदेशीरपणे जे कृत्य झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही या अधिकाऱ्यांवर FIR करणार आहोत आणि आम्ही कायदेशीर नियमाने आम्ही संविधानात राहून या सगळ्या गोष्टी करत आहोत। आम्हाला त्यांच्यावर FIR कर किंवा चौकशी लावून त्याच्यावर FIR तुम्ही करा। अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की चौकशी करून त्यांच्यावर FIR झाली पाहिजे। स्पीड न्यूज भारत।